राम नाही, त्याच्याशी मला काही काम, त्याच्याशी मला काही काम नाही आहे. सीतामाई बोलली, अरे इथला छाती ठोकपणानं सांगतो तर तुझ्यात तरी आहे का जगाचा बाप, दाखव ना. छाती ठेवली, टोंगा ठेवला खाली आणि आपली छाती फडली, आवाज दिला, मैया तो देखना चाहती है तो देख ले मेरी माँ. क्या श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने, जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम. मुझे ना भक्ती जा हो, मला भक्ती नाही पाहिजे, ऐश्वर्य ना पाहिजे, मला फक्त प्रभूच्या चरणापाशी स्नान पाहिजे. सच्चानंद ऐस जीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम. हो. मुझे ना कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, सदा राम के चरणों का मुझे रस चाहिए. सच्चा आनंद है ऐसे जीने में, श्री राम. त्या जगाचा बाप त्या संतांनी, त्या देवांनी, त्या भक्तांनी आपल्या हृदयात साठवला, म्हणून आपल्या वेळेची मर्यादा समाप्त झालेली आहे. ऐका, साठवेला राही हृदय संपुष्टे आणि बाहेर दाकुटे मूर्ती उभा सावतो बारायने जगाचा बाप आपल्या हृदयामध्ये साठवला. अशाच भक्ताच्या समागमाला माझा जगाचा बाप जातोय. अशाच समागमाला, कोणता समागम? हा समागम माझ्या जगाच्या बापाला आवडतो. जिथं भक्त आहे, जिथं नाम आहे, कथा त्रिवेणी संगम देवाणी नाम, तेथेचे उत्तम चरणरज वंदिता. जिथं गैनीनाथांचा, जिथं नवनाथांचा, जिथं काणिपनाथ नाथांचा, जिथं रेवणनाथ नाथांचा, जिथं सरपटे नाथांचा, जिथं म्हटले नागनाथांचा, जिथं गोरक्षनाथांचा, जिथं मच्छिंद्रनाथांचा, जिथं सत्संग आहे, जिथं धर्मनाथ बीज आहे, तिथंच मी राहतो. परीतया पास मी पांडवा, हरपलासे गिसवा, जिथं नाम घोष बरवा करती ते माझा. अरे गहिनीनाथांचं नाव ज्यांनी घेतले, म्हटले महाराज, त्याच्या जीवनाचं सोनं झालं. ज्यांनी मच्छिंद्रनाथाचा नामाचा जप केला, त्याच्या जन्म मरणाचा सोडा साजरा झाला. ज्यानं काणिपनाथाच्या नामाचा जप केला, त्याचं दारिद्र्य नष्ट झालं. ज्याने नागनाथाचं चिंतन केलं, त्याला आरोग्य ठणठणीत मिळल्याशिवाय राहत नाही. हे पुरावे आहे. रेवणनाथ, काणिपनाथ, अनेक नाथांची परंपरा. आमचे शुभम दादा म्हणायचे, म्हटले महाराज तेवढं म्हणजा तुमचं, मी शापक कधी म्हणत नाही, शापक कधी म्हणत नाही, दुसरं कधी म्हणत नाही. म्हटले आजकाल असं झालं, देवाचे चरित्र ना आवडी सर्वता आणि विनोदाचे कथा गोड वाटे. पण झालं असं, जगाच्या पुढे मांडल्याशिवाय, जरासं अंग हलवल्याशिवाय लोकही म्हणत नाही. नाहीतर बुवानं नुसता अभंगारच बोलला, लोक म्हणतात मजा नाही आली, मजा नाही आली. आणि बुवानं नुसतं असं असं केलं की म्हणतात चांगला होता साला. अवघड झालं. म्हटले चांगला होता, पण खरोखरच मच्छिंद्रनाथाचा हा सोहळा आहे, हो म्हणायला काही हरकत नाही. हो बाबा बघायला पिरुणी आला ओला, भगव्या कपडीवाला, बाबा बघायला पिरुणी आला ओला, भगव्या कपडीवाला. बाबा बघायला पिरुणी आला ओला, भगव्या कपडीवाला.
नाही जमले कुणासी सूत्र अरे जीवाचे पुत्र नाही जमले कुणाची खर शिवाचे आहे पुत्र नाही जमले कोणासी सूत्र अरे जीवाचे पुत्र नाही जमले कुणाची पुत्र दोघी दोघी मृदंग वाजवा टाळी 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 सर्वांनी टाळी वाजवा जय हो महिला मंडळ टाळी पुरुष मंडळ टाळी हा सुख सोहळा स्वर्गी नाही मच्छिंद्रनाथ भगवंतासाठी हाताने टाळी वाजवा हो नाथ भक्ती रंगनाथ परिवार उतरला मानली करो रंगनाथ वा एकदा चोपदार बाबासाठी टाळी वाजवा वा अरे हा नाथ संप्रदाय योगी तपी संन्यासी यांचा देश आहे याच भूमीमध्ये मोठमोठे संत झाले याच मातीमध्ये याच भारत देशाच्या भूमीमध्ये तपी झाले नाथ झाले जोगी झाले म्हणून काय ही सामान्य भूमी आहे का अरे ये वंदन की धरती है अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है तर्पण की भूमि है यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए सुंदर है हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगा बोलो भारत माता की बोलो भारत माता की बोलो मच्छिंद्रनाथ बाबा की बोलो गोरक्षनाथ बाबा की बोलो गो माता की अरे हा देश तपित संन्यासींचा म्हटले माऊली नंतर समाधी नाही तुकोबारानंतर वैकुंठ नाही माऊली नंतर समाधी नाही तुकोबारानंतर वैकुंठ नाही बालगंधर्वानंतर गाणं नाही शिवरायानंतर छत्रपती नाही रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ सारखं गुरु शिष्याचं नातं नाही भगवान मच्छिंद्रनाथासारखं आणि भगवान गोरक्षनाथाच्या सारखं गुरु शिष्याचं नातं या जगाच्या पटीवरती तुम्हा आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही काय भक्ती होती काय श्रद्धा होती गुरुच्या चरणाबाजी काय श्रद्धा होती गुरुच्या चरणाबाजी अरे आपल्या गुरुनं दिलेला शब्द कधी टाळला नाही याला शिष्य म्हणतात आपल्या गुरुनं दिलेला शब्द कधी टाळला नाही याला शिष्य म्हणतात दादा आणि आपल्या शिष्याचा कधी अपमान केला नाही याला गुरु म्हणतात ऐका मच्छिंद्रनाथावरती फार मोठी दृढ सेवा मच्छिंद्रनाथाची फार मोठी दृढ सेवा करणारे एक निष्ठेनं करणारे निस्वार्थ करणारे निष्ठेनं करणारे गोरक्षनाथ ज्या वेळेला भगवान मच्छिंद्रनाथांनी आवाज दिला आवाज मोकळा करा आवाज ज्या वेळेला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा मागण्यासाठी पाठवलं अरे गोरक्षा अरे मला भूक लागली रे बाबा मला भूक लागली गुरु हा संत कुडीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविहीन देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी गोरक्षनाथजी ज्या वेळेला आले त्या मातीच्या दारामध्ये आले आवाज दिला भिक्षाम दे मा भिक्षाम दे मा माता मला भिक्षा दे ग माझ्या स्वामीसाठी माझ्या गुरुदेवासाठी मला भिक्षा न्यायची त्या बाईनं ओढी दिली ओढी दिली ओढी दिल्यानंतर गोरक्षनाथजी आपल्या गुरुच्या जवळ आले वंदन केलं गुरुदेव तुमच्यासाठी नैवेद्य आणला तुमच्यासाठी भिक्षा आणली काय आणलं रे माझ्या बाळा काय आणलं रे माझ्या राजा गोरक्षा काय आणलं माझ्यासाठी ऐका दादा
अरे जो निष्ठुर असेल त्याच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. काय भक्ती असेल, काय नातं असेल गुरु शिष्याचं, ऐका. या पावन दरबारामधून एवढं घेऊन जा, जीवनाचं सोनं होईल, तुमच्या सोनं होईल. काय आणलं रे माझ्या गोरक्षा बाबा? तुमच्यासाठी ओढे आणले. माझ्या मच्छिंद्रनाथांनी ओढे खाल्ले. ओढे खाल्ल्यानंतर माझ्या मच्छिंद्रनाथाला आवडले. पुढला सांगितले मला आणखी मिळतील का रे ओढे? जिथून आणली तिथं जा. मच्छिंद्रनाथाने सांगता क्षणी गुरुच्या शब्दाचा धिक्कार केला नाही, अपमान केला नाही. जोडी घेतली, मातीच्या दारामध्ये गेले, आवाज दिला, ओम नमो भिक्षाम, ओम नमो भिक्षाम. माई भिक्षा बाळग, आई भिक्षा वाढ. भिक्षा मागता क्षणी ती बाई बाहेर आली. बघितले, अरे आताच तर तुला भिक्षा दिली, वडे दिले, आता पुन्हा माझ्या घरी आला. सांगितलं तुझ्या घरचे वडे माझ्या गुरुदेवाला आवडले, दे माही मला. अरे मी तुला वडे देण्यासाठी तयार आहे. अगोदरी नेले, आताही नेणार. मी तुला वडे देते, पण तुम्हाला काय देणार? तू मागून बघ ना गाई, तू माग. मागण्यासाठी विलंब लावू नको. ज्या वेळेला त्या माईंच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अरे तू मला काय देणार वड्याच्या मोबदल्यात? तू सांग आई. ती बाई म्हटली, मला तुझे डोळा दे, मला तुझा डोळा दे. गोरक्षनाथाने आपल्या डोळ्याला हात लावला आणि डोळ्याचं बुबूर त्या मातेच्या हातात दिलं. ती बाई घाबरायला लागली. अरे मी मस्करी केली तुझी, मी मजाक केली, तुझी थट्टा केली, मला माफ. ही भक्ती आहे, ही भक्ती आहे, ही नाद भक्ती आहे. हे दाद गुरु मच्छिंद्रनाथ, त्या गर्वगिरी पर्वतात मच्छिंद्रनाथ, या ब्रह्मगिरी पर्वतात. हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ, त्या गर्वगिरी पर्वतात. दादा गुरु मच्छिंद्रनाथ, या ब्रह्मगिरी पर्वतात. त्याची भाषायलच निराडी, त्याची भाषायलच निराडी. बंगाली बंगाली बाबा बोले तो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोले तो बंगाली. बंगाली बंगाली बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोली तो बंगाली. हे आऊं आग्या सो आग्या प्रेम नगरावारी, सावध ओणी भजने लागा, देव करा कैवारी, देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती का मुसलमानाची सुन. या तरुणीला आई म्हणाला रोज तू सिल्वान, या तरुणीला आई म्हणाला रोज तू सिल्वान. आनंदाने आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. झालं आपलं कीर्तन, चला. अरे छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. माझा राजा जर जन्माला आला नसता तर तुम्हा आपल्याला इथं बसता आलं नसतं. अरे हिंदूची अस्मिता जागृत करणारा, भगव्या ध्वजाखाली एकत्रित आणणारा बाळ जिजाऊ मातीच्या पोटी जन्माला आला. तो राजा म्हणजे सामान्य नव्हता दादा.
कसा होता माझा राजा ऐक दादा. हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अरे सुभेदाराची सून आणली होती मावड्यांनी नजराला, पण तिला माता म्हटली माझ्या राजांनी. असा राजा या मातीत जन्माला आला. हे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली.